नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने या पुस्तकातील कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 13 भागांपैकी दुसरा भाग वाचतो. सूत्रधार. सम्राटांचे साम्राज्य उलटे पालटे करीत उद्ध्वस्त करणारी ही कुसुमाग्रजांची जमीन माती आपले सामर्थ्य मोठ्या अभिनिवेशाने व्यक्त करीत आहे. कविता मातीची दरपोक्ती. घनधार मृगासा प्राशुनिया पर्जन्य, त्या तृषार्त भूवर आले नवचैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोवती, थरथरा कापली वरदर्भाची पाती. ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत, कोलाहल घुमला चहूकडे रानात. अभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोश पाऊले पडती अमुच्यावरुनी. त्या मत्त पदाना नश जाणीव अजुनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. प्रासाद भिडू द्या गगनाला गर्वात, डौलू दे पताका सत्तेच्या उन्मत्त. दौलती उठू द्या प्राशुनी दुर्बळ रक्त, कोसळेल मला समूळ एका राती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. दर्पणी पाहू द्या रमणी रूप दर्पात, वा बाहू स्फुरू द्या बलशाली समरात. पांडित्य मांडू द्या शब्दांचा आकांत, ते रूप बुद्धी ती शक्ती अमुची भरती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. कित्येक सिकंदर जग जिंकून या गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले. कित्येक मनुवन मुनिही धुळीने गिळले, स्मृतीतीलही त्यांच्या ओळी अंधुक होती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. पाहून हसूये तुमचे ताजमहाल, अन गर्व काय तो काल काय जिंकाल. शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी. मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी. इकडेच वाहते सर्वांची रहदारी, हो भस्मचितेवर सारी नीती अनीती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. मरणोत्तर वाटे होईल आशापूर्ती, स्वर्गीय मंदिरे घ्यायाला विश्रांती. लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती, त्या मतीस व्याकुळ इथेच अंतिम शांती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण. मातीतच अंती त्याचेही निर्वाण, स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. सूत्रधार. तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, अशा कितीतरी अशाच प्रकारच्या समिधा कुसुमाग्रजांनी त्यांच्या विशाखामधून यज्ञकुंडात प्रखर अग्नीने पेटवत ठेवल्या. कविमित्र. ज्या विशाखामध्ये गर्जा जय जयकार सारख्या अनेक समिधा प्रखर अग्नीच्या यज्ञकुंडात त्यांनी पेटवत ठेवल्या, त्याबद्दल पु ल देशपांडे यांच्या नक्षत्रीय प्रतिक्रिया कशा आहेत बघा. रसिका. पु ल म्हणतायत, माझे जन्म नक्षत्र मला ठाऊक नाही, पण माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा या नक्षत्रावर. सूत्रधार. पारतंत्र्याविरुद्ध क्रांतीचा जय जयकार करणाऱ्या समिधा केवळ विशाखेतच नाही, तर त्या अग्नीने पेटवलेल्या समिधा त्यांच्या झाशीच्या राणीतील वीज म्हणाली धरतीला या नाटकातही पेटलेल्या दिसतात. समीक्षिका. इंग्रजी फौजेंचे तोफगोळे झाशीच्या किल्ल्यावर धडाधड कोसळत असताना तहाचे पांढरे निशाण न दाखवता कालपी मुरारच्या रणमैदानात इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन किल्ल्याबाहेर पडताना राणी लक्ष्मी झाशीच्या प्रजाजनांसमोर लखलखत्या विजेसारख्या वज्रसंकल्पी निर्धार व्यक्त करते. झाशीची राणी. माझ्या शिपायांनो, सरदार मानकऱ्यांनो आणि प्रजाजन हो, मी आता निरोप घेत आहे तुमच्या सर्वांचा आणि माझ्या प्रिय झाशीचा. खल खुदा का, मुल्क बादशाह का, अम्मल राणी सरकार का. पण राणी लक्ष्मी तर निघून चालली आहे आणि बादशाह पराभूत होऊन रंगूनला कैदेत पडलाय. पण माझ्या या प्रिय भारतात
परमेश्वराचा कधीही पराभव होणार नाही, माझी श्रद्धा आहे. माझा ध्वज उभा ठेवण्यासाठीच आमचा हा संग्राम आहे. यशस्वी झाला तर पृथ्वीचे राज्य ना करेन आणि पुन्हा तुमच्या पायावर येऊन पडेल. एक दिवस मी हे सतीचे वाण हाती घेतलं आणि ते यशापर्यंत किंवा चितेपर्यंत नेण्याचा माझा निर्धार आहे. पृथ्वीवरची कोणतीही शक्ती माझा वज्र संकल्प मोडू शकणार नाही. मी झाशी सोडून जात आहे, ही लढाई चालू ठेवण्यासाठी. ज्यांना या यज्ञात जळायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं. मी उत्तरेकडचा दरवाजा उघडणार आहे आणि घोड्यावर स्वार होऊन माझ्या लाडक्या बाळाला पाठीशी बांधून माझ्या शिपायांसह, सरदारांसह, माझ्या सहेल्यांसह इंग्रजांची फळी तोडून पलीकडे जाणार आहे. कालपीवरती स्वराज्याचा झेंडा फडफडतो आहे. तो मला हाका मारित आहे. मी सलाम करते सर्वांना आणि तोफांच्या चौफेर माऱ्यात बुलंद धीरानं ताठ राहणाऱ्या बुलंद माझ्या झाशीच्या किल्ल्याला. कालपीवरचा फडफडणारा स्वराज्याचा झेंडा मला हाका मारित आहे. चला! सूत्रधार. गर्जा जय जयकारापासून झाशीच्या राणी लक्ष्मीच्या वज्रसंकल्पापर्यंतच्या समिधा त्यांनी यज्ञकुंडातील अग्नीत प्रज्वलित करीत ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी मानवी जीवनातील भाव भरली रंगीत गंधित कुसुमित प्रीती प्रेयसीच्या नाजूक कोमल चांदण्यांच्या हातांनी फुलवीत ठेवली. प्रीतीच्या निर्भरशील भावरम्यतेबरोबरच उदात्ततेचा स्पर्श असलेले कुसुमाग्रजांचे प्रणयगीत मराठी कवितेच्या अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सौम्य शांत रंगगंध देत बहरत राहिले आहे. समीक्षिका. क्रांतीचा जय जयकार ऐकताना मराठी काव्याच्या क्षितिजावर एक दैदिप्यमान तारा उगवला आहे असे म्हणणारे वि. स. खांडेकर कुसुमाग्रजांचे स्वप्नाची परिसप्राप्ती हे प्रीतिगीत अनुभवताना हे एक अतिसुंदर प्रेमगीत म्हणजे कुसुमाग्रजांच्या कल्पकतेनं काठोकाठ भरलेला अमृत कलश आहे असा रसतृप्त भाव व्यक्त करतात. कविमित्रा, स्वप्नांची परिसमाप्ती आम्ही पहिल्यांदा वाचली तेव्हा एखाद्या मोहिनी मंत्राने भारावून गेलो असे व. दी. कुलकर्णींसारखे अभिजात समीक्षक आपले भाव भारलेपण व्यक्त करतात, तर बाभ बोरकरांसारखे कविवर्य या कवितेने मी एका निराळ्याच अलौकिक विश्वात झपाटून गेलो. निदिध्यास लागल्यागत सारा दिवस एकसारखा तीच कविता मी गुणगुणत आहे असे म्हणत त्या कवितेत गुंतून पडतात. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.